मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। सध्या जनता ही इलेक्शन अशी वैतागलेली आहे आणि कंटाळलेली आहे माहिती आहे। हे इलेक्शन होतात का? इलेक्शनला जेवढा तुम्ही खर्च करता, शासन किंवा मंत्री खर्च करतात, तेवढाचा पैसा गव्हर्नमेंटला लोकांना दिला असतं, पब्लिकला ना गाव बसून खाल्लं असतं गावाने। इलेक्शनला वैतागलेत लोक। राजकारणाचं काय खरं नाही, कारण काय आजचा आमदार 6 महिन्यात 2-3 पक्ष बदलतो। काय वाटतं शिवसेनेचं काय होईल? कोण कोणाचं भलं करणार नाही, प्रत्येकजण आपला स्वार्थ साधतात, दुसरं काही होणार नाही। दोन्ही शिवसेना तशाच आहेत। शासनाच्या धोरणामुळे जो मजूर लोक होता तो कमजोर झाला आहे, कारण त्यांना आयतं खाण्याची सवय झालेली आहे। शेतीपासून दुरावत आहेत। शेतीपासून ज्यावेळी आयतं मिळत असेल त्यावेळी शेतीपासून दूर, कारण शेती परवडणारी नाही आहे। लेबर घालून तर बिलकुल शेती परवडत नाही। काही लोकांना असं झालं माहिती, काही लोक एवढी सुस्तवली आहे माहिती आहे, त्यांना मजुरी करायची इच्छाच होत नाही त्या लोकांची, कारण त्यांना सध्या त्यांचं पोट भरते आहे, ती बाकीचा पुढचा विचार करत नाहीत लोक। लाडकी बहीण योजनांसारख्या लाडकी भाऊ योजना वगैरे असं पण हवं का? ते कसं मग ते पक्षाचं बांधिलकीमध्ये राहावं लागलं, योजना आले की हे आपलं कसं सकाळी उठायचा डबा घ्यायचा निघायचं। तिकडची परिस्थिती कोण लक्ष देत नाही गावाकडे, जे आपण बोलतो आहे ते तिकडे पोहोचत नाही शेवटपर्यंत। आज अनुदान द्यायचं झालं त्यावेळी हेच अधिकारी ते उत्पादन 5 किलो दाखवतात, आणि ज्यावेळी शासनाचा म्हणजे उत्पादन क्षमता जर यांना कृषी विभागाला दाखवायची असेल तर ते 10 किलो दाखवतात। मग हे शासनाचं धोरण आहे, शासनाकडून मिळणारा निधी आहे, तो सुद्धा हे अधिकारी लोक आमचा असा मारतायत। विस्थापित होताना त्यांची जी संपादित केली जमीन ती जवळजवळ 100 एकर, देताना शासनाने 1 एकर। देशावरचे लोक आम्हाला सांग तुम्ही काय शेती करणार, मी म्हटलं तुम्ही करून दाखवा आम्हाला 1 वर्ष आमची शेती, मग तुम्हाला समजेल। प्रत्येकाचा दावा असतो की नाही, हा माणूस आम्हाला खरी शिवसेना मानतो, तो माणूस आम्हाला खरी शिवसेना मानतो। तुम्हाला सामान्य नागरिकांना खरोखर या सगळ्या प्रश्नांनी काही फरक पडतो का? सामान्य माणसाला ह्याचा काहीही फरक पडणार नाही। कोकणातून मुंबई तकच्या या ग्राउंड रिपोर्टवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने जे राजकारण पाहिलेलं आहे ते कदाचित या आधीच्या अनेक दशकांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं नसेल, महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं नसेल। सरकारं पडली, पक्ष फुटले, 3 मुख्यमंत्री आपण पाहिले, अनेक आमदार इकडून तिकडून पक्षांतर करतायत, अनेक तिकीट वाटपावरनं जागा वाटपावरनं सुद्धा घोळ सगळे सुरूच आहेत। पण या सगळ्यामध्ये जे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत त्याला कोणी हात घालतंय का, त्याचा कोणी विचार करतंय का, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने स्वाभाविकपणे पडतो। कोकणात आल्यानंतर राणे, ठाकरे, जाधव, सामंत यांच्याबद्दल चर्चा होतेच, पण जो इथला सामान्य माणूस आहे, सामान्य शेतकरी आहे, बागायतदार आहे, आंबा बागायतदार आहे, भात शेतकरी जो आहे, त्यांच्याबद्दल कोणी विचार करतं का, याबद्दल सुद्धा आपण जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सिंधुदुर्गामध्ये, दोडामार्गमध्ये। तळ कोकणातले हे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून जाणून घेणार आहोत की इथल्या नेमक्या समस्या काय आहेत। मी स्वतः सुद्धा कोकणातली आहे, त्यामुळे मला माहिती आहे की इथे शेतीच्या अनेक समस्या आहेत आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देतंय का हे आपण इथल्याच सामान्य नागरिकांकडनं किंवा शेतकऱ्यांकडनं समजून घेणार आहोत। यातले काही आंबा बागायतदार सुद्धा आहेत, काजू उत्पादक सुद्धा आहेत आणि भात शेती सुद्धा करणारे आहेत। आणि आता आपण ज्या गावामध्ये आहोत ते गाव आहे पुनर्वसित झालेलं गाव, त्यामुळे त्यांच्या सुद्धा काही वेगळ्या तशा समस्या आहेत। त्यामुळे इतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन सुद्धा ग्राउंड लेवलवर नेमका सामान्य माणूस काय विचार करतोय हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। सावंतवाडीचा विचार करायचा झाला तर इथे शिवसेनेचे दीपक केसरकर जे सध्या खरं तर मंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे या तालुक्याला मंत्रीपद सुद्धा लाभलेलं आहे, पण तरी सुद्धा त्याचा फायदा होतोय का? तर दुसरीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने भाजपकडनं राजन तेली यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यावर बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे। पण इथल्या कोकणातल्या समस्या काय आहेत आणि ते राजकारणाकडे कुठल्या दृष्टीने पाहतायत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। मला सांगा, काय इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला जाणवतात? शेतकऱ्यांच्या पहिली मेन समस्या, शेतकऱ्यांकडे जवळजवळ 1-2 एकर 5 एकर ह्याच्या आतमध्ये प्रत्येक विस्थापित गावात ज्यांच्याकडे शेती आहे, यांच्याकडे ह्या लोकांकडे 10-20 एकर शेती नाही आहे। मग त्या 4-5 एकर शेतीमध्ये त्यांना आपली वर्षाची उदरनिर्वाह करावी लागते आहे, म्हणून ती आमची सध्याची लोक जी विस्थापित लोक मरणाची मेहनत करतात शेतामध्ये, पण त्यांना त्याचा काय प्रॉपर्टी काय मिळत नाही। काजू बाजारात गेलो घेऊन काजू 100 रुपये किलो घेतात, आम्हाला खायचं असतं आम्ही 1200 रुपये किलो आणतो। ह्याचा तरी कुठेतरी शेतकऱ्या गव्हर्नमेंटने हमीभाव करून द्यायला पाहिजे। कोणाला फॅक्टरीवाल्यांना, फॅक्टरी लोकांचं सगळ्यांचं एकजूट आहे, शेतकऱ्यांची एकजूट नाही आहे, त्याच्यामुळे फॅक्टरीवाले शेतकऱ्यांना लुटतात अक्षरशः। हा एक मुद्दा झाला। दुसरी मुद्दा, शेती करायला गेलो आज 700 रुपये मजूर द्यायला पाहिजे, 400 रुपये बायकांना द्यावं लागतात, मग भात शेती परवडत नाही आहे। भात शेती केली तुमचे गवेरेडे पहिल्यांदा एक गवेरेडे डुकर सोडून दे, आपले गवेरेडे एक ठेवत नाही,
माकडं ठेवत नाही शेती भात शेती गव्हारेड्यासाठी काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे म्हणून कोण लक्ष देत नाही. काजू गव्हारेड्याने काजू मारल्या समजा 3 वर्ष काजू मारले शासन आम्हाला 1,000 रुपये देणार आहे. 3 वर्ष त्याची आम्ही मेहनत करतो पण ह्यांना कागदपत्र पुरायला आम्हाला 15 दिवस घालावे लागतं त्यांच्या ऑफिसला जावं लागतं. हा कुठं ते बंदोबस्त व्हायला पाहिजे. ते येऊन बघायचं ऑल जाग्यावरती पंचनामा करायचा आणि पैसे द्यायचे शेतकऱ्याला. कागदपत्र पुरया रिकामी शेतकरी काय रिकामी नाही ह्यांच्या मागून ऑफिसमध्ये फिरायला. हा एक मुद्दा आहे. केळी लावतात लोक केळी 25 केळी मारल्या समजा हत्तीने मारल्या 100 लिहितात. ते पैसे त्यांना परवडतात की. आम्ही कुठच्या 2 एकरमध्ये आम्ही कुठे दाखवायच्या केळी 500 केळी माझ्या होत्या 1,000 रुपयाचं मला बी द्या असं आम्ही दाखवू शकत नाही. आमच्या ऑलरेडी जागेवर काजूच असतात. 1 एकरला काजू किती बसतात शासनाला माहिती आहे. आम्ही त्याच्यात तुम्हाला 500 काजूमध्ये देऊ शकत नाही. 1 एकरमध्ये 10 मारले तर आम्ही 10 काजूचे पैसे घेणार आहे. मग आम्हाला काय परवडणार 10 काजूचे आम्हाला तुम्ही 10,000 रुपये देणार आहे पण 3 वर्षांनी देणार आहे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे कागद पुरवठा तुम्हाला करायला पाहिजे. एवढं टाईम कुठे शेतकऱ्याला आहे. ह्या ऑफिसमध्ये जावा त्यांना हा कागदपत्र द्या तो कागदपत्र द्या कशाला कागदपत्र द्यायला पाहिजे. तुमच्या 7 नोंद आहे काजूची. तुम्ही येऊन जागेवर पंचनामा केला आहे मग तुम्ही आपण डायरेक्ट 7 त्या शेतकरी नावावर पैसे खात्यावर पैसे जमा करायचे ना. तुमचे आमदार येत नाहीत का हे सगळं समजून गेलं? आमदारांना एवढा टाईम कुठे आहे. एवढं हे सगळं पाहिलं लहान गोष्टी आम्हाला त्याचे खालचे लोक आहेत की त्या लोकांना लक्ष घालायला पाहिजे. आमदार तुम्हाला मोठं कुठचं तरी निधी आणून देऊ शकतो नाही तर कुठचं तरी शेततळी विकास काम हा करू शकतो. होत आहेत का पण रस्ता देऊ शकतो. आमचा आमदार स्थानिक आजपर्यंत त्याने आम्हाला दिलं आहे त्यांनी त्याच्यावर आम्ही बेमान होणार नाही आमच्या आमदारावर. आलं लक्षात. हे एक मेन मुद्दा आहेच. इतर पक्षाचे आहेत ना आमदार त्यांनी पण लक्ष घालायला पाहिजे शेतकऱ्यावरती. आमच्या ह्याच गावात नाही आमच्या दोडामाळ तालुक्यात म्हणा सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा सगळीकडे हीच परिस्थिती आहे लोकांची. तुम्ही मगाशी खरं तर आपण ही चर्चा सुरू करण्यापूर्वी सुद्धा तुमच्याकडनं समजून घेतलं की हे गाव विस्थापित आहे. काय झालेलं होतं आणि तुम्हाला त्याचा पुरेसा मोबदला मिळाला का? हे गाव मूळ तिराळी प्रकल्पात विस्थापित झालेलं आहे. विस्थापित होताना 1980 ते 84 हा कालावधी ह्यांचा मोबदला मिळाला. तो अल्पशा म्हणजे कवडीमोल म्हटलं तरी चालेल. साधारण गुंठ्याला 40 रुपये हा रेट भाव आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला विस्थापित होताना. आणि तो मिळालेला भाव इथे येईपर्यंत संपलेला होता. म्हणजे ह्या शेतकऱ्यांकडे कोणाचकडे काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. विस्थापित केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना कुठलाच मोबदला किंवा शेती दिलेली नाही. थोड्या शेतकऱ्यांना त्यांनी शेती दिली नाही असं नाही पण 1 एकर विस्थापित होताना त्यांची जी संपादित केली जमीन ती जवळजवळ 100 एकर आणि देताना शासनाने 1 एकर हा कुठेतरी शेतकऱ्यावर झालेला अन्यायच आहे. दुसरी गोष्ट इथे शेतकरी येऊन शेती करणार ज्या जमिनी दिल्या त्याला पाणी नाही दिलं. म्हणजे म्हण आहे धरण उशाशी कोरड घशाशी तसं झालेलं आहे आम्हा शेतकऱ्यांचं. कारण शेती जमीन दिल्या पाणी नाही दिलं. अशा ठिकाणावर जमिनी दिल्या तिथे रस्ते नाही आहेत. त्यामुळे आज देऊनसुद्धा शेती त्यांना काही उपयोगाची नाही आहे. दुसरं गोष्ट आम्ही शेतकऱ्यांनी स्वतः मेहनत करून म्हणा काय करून स्वतः जमिनी घेतल्या शेती केली त्याच्यामध्ये. पण त्या शेतीला आज हमी भाव नाही. शासन दरबारी आम्ही वेळोवेळी तक्रारी करून म्हणा आंदोलनं करून म्हणा जे उत्पन्न काढतो त्याला हमी भाव नाही. म्हणजे आज समजा एक शेतीत आम्ही नारळ म्हणा किंवा काजू म्हणा बाजारभाव आहे तो कवडी मोलाचा आणि शेतकऱ्याला उत्पन्न येते जवळजवळ त्याच्या 1.5 पट. म्हणजे शेतकरी नुकसानातच आहे. तर शासनाने ह्याचा विचार करावा की निदान त्याच्या खर्चापेक्षा त्याला एक कुटुंब चालेल एवढा तरी त्याला हमीभाव शेतीला मिळावा. हमीभावाचा मुद्दा म्हणजे सगळ्याच पट्ट्यांमधनं शेतकरी मांडताना पाहायला मिळतात. पण इथे कोकणामध्ये आणखीन अशा काय समस्या आहेत ज्या तुम्हाला शेती करताना जाणवतात? मजूर मिळतात का किंवा प्राण्यांचे काही त्रास होत असतात? काकांनी मगाशी उल्लेख केला. काय समस्या तुम्हाला इथे भेडसावतात? समस्या सांगायच्या झाल्या तर शेतकऱ्याला ह्या सगळ्याच समस्या आहेत. रानटी जनावरं म्हणा किंवा माकडं म्हणा या सगळ्यांचा त्रास भरपूर आहे. शासनाकडून सुविधा पुरवतात पण शासनाच्या सुविधा आपणाला शेतकऱ्यांना मिळेपर्यंत त्यांची जी कागदपत्रं आहेत डॉक्युमेंट्स आहेत हे कोकणातील शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही. कारण कोकणातील शेतकऱ्यांच्या शेती या सामायिक स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामध्ये इतर भावांची वगैरे नावं असतात आणि एखादा भाऊ असतो तो शेती करतो एखादा भाऊ त्यांचा शहरामध्ये असतो. ह्या शेती करत असताना ज्या शेतकरी म्हणून जो व्यक्ती घरी आहे तो शेती करणार आणि त्याची झालेली नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई जर शासनाकडे मांडायला गेली तर शासनवाले सांगतात की इतर लोकांची संमती आणा हे आणा ते आणा. पण मूळ खाणारा शेतकरी असतो त्याला काहीच मिळत नाही आणि ज्यावेळी तो संमती घेऊन जातो त्यावेळी पण अशी कंडिशन येते की ते गव्हर्नमेंट आहेत तुम्हाला एवढाच लाभ मिळेल तेवढाच लाभ मिळेल.
दुसरी गोष्ट, जे उत्पन्न हाताला येतंय ह्याच वेळी ही रानटी जनावरं म्हणा, गवे म्हणा, डुकर म्हणा किंवा ही वानर म्हणा, हे सगळेच एकदम फस्त करून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्याला मिळणारं जे उत्पादन आहे ते एकदम म्हणजे त्याने घातलेला खर्च किंवा त्याने केलेली मजुरी याहीपेक्षा कमी उत्पादन मिळेल. त्यामुळे लोकांनी शेतीकडे जाण्याचा हा सुद्धा कल थोडा कमी होतो आहे. दुसरी गोष्ट, नारळ पोपळीच्या बागा म्हणा, ह्या जर नारळ पोपळीच्या बागा आजच्या घडीला नारळावर एक तुमचा कोळी रोग किंवा भुंग्या रोग म्हणून आला आहे, तो अक्षरशः 5-6 वर्षे मेहनत केली, झाड वाढवलं चांगलं, तर तो रोग लागतो आहे. नारळ योग्य झाला की तो रोग होतो आहे. मग त्या झाडाची 10 वर्षे मेहनत करून फुकट, त्यावेळी ते ज्यावेळी उत्पादन क्षमता होते झाडाची त्यावेळेस ते झाड मरतं आहे नारळाचं. दुसरी गोष्ट, सुपारी आहे, अति पाऊस म्हणा किंवा ही वानर आहेत, हे सगळे सुपारी लागलेली सुपारी काढतात. मग त्या सुपारीपासूनही नुकसान. मग शेतकऱ्याने करावं तरी काय, हा प्रश्न आहे. शासनाने ज्या मदती देत आहेत त्या मदती सगळ्या कागदोपत्री आणि अटी शर्ती याच्यामध्येच अडकून बसतात. त्यामुळे शासनाकडून येणाऱ्या सुद्धा अटी शर्ती ह्यात शेतकऱ्याच्या भावना मिळवणं, शेतकऱ्यांनी केलेले आपले श्रम ह्या ओळखूनच त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शासनाने हे धान्य ते धान्य दिलं आहे, हे खरं आहे, धान्य दिलं आहे, पण ते धान्यामुळे काही लोकांचं होत नाही. त्यापेक्षा लोकांना 1 एकर शेती द्यावी आणि त्या शेतीत राबून ते करून दाखवावं किंवा त्यातून त्यांनी पोट भरावं, असं तरी शासन स्तरावर काहीतरी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या दोडामार्ग तालुक्यात बहुतांशी लोक हे काजूवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तर आज काजूची अशी कंडिशन आहे की काजू बाहेरून येतोय आणि आपला काजू जात नाही, असं फॅक्टरी लोक किंवा सगळे लोक सांगतात. पण कंडिशन अशी आहे की कोकणातला काजू हा अति उच्च दर्जाचा काजू आहे, पण तो कवडी मोलाने हे फॅक्टरी खरेदी केला जातो. 10 रुपये 100 रुपयाने खरेदी केला जातो आणि आता तो आम्हाला घ्यायचा झाला तर तो 1200 रुपये 1300 रुपये किलो घ्यावा लागतो. त्यामध्ये शासनाने आज दर गोव्यात किती आहे? आज जर गोव्यात पण तेवढाच आहे. गोव्यात एक 10 ते 20 रुपये फरक पडतो. पण गोव्यातील गोव्यात द्यायचं असेल तर त्यांचा सातबारा पाहिजे गोव्यातील, आणि आम्ही गोव्यात देऊ शकतो, अन्यथा आम्ही देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे शासनाने 10 रुपये देय केलं आहे, पण त्यातही ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी एवढं केलं आहे की उत्पादन क्षमता ही झाडाची ही 10 किलो शासनाने मान्य केलेली आहे. पण आज सरकार दरबारी गेल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी आहे जे इथे बसलेले कृषी अधिकारी म्हणा, ह्या लोकांनी एका झाडापासून 5 किलो उत्पादन मिळत आहे म्हणून सांगतात, पण प्रत्यक्षात शेतकरी 10 किलो काढतो. आज अनुदान द्यायचं झालं त्यावेळी हेच अधिकारी ते उत्पादन 5 किलो दाखवतात, आणि ज्यावेळी शासनाचा म्हणजे उत्पादन क्षमता जर यांना कृषी विभागाला दाखवायची असेल तर ते 10 किलो दाखवतात. मग हे शासनाचं धोरण आहे, शासनाकडून मिळणारा निधी आहे, तो सुद्धा हे अधिकारी लोक आमचा असा मारतायत. म्हणजे चारही बाजूने शेतकऱ्यांना अधिकारी लोक हे असं कचाट्यात म्हणजे कायद्याच्या कचाट्यात अडकवत आहेत. मला सांगा, तुम्ही काय करता? शेतीच करतो. शेती करता. शेतात मजूर असतात का आता? मजूर असतात, पण मजूर काय परवडत नाही. मजुरी आता भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळे मजूर घालण्यासारखं, कारण उत्पादन येतच नाही ना. आणि जे काजू लावलेले आहेत ना ते काजू 4-5 वर्षाचे झाले की रोटा लागून काजू पूर्णपणे नष्ट होतात. मजुरी किती मिळते? मजुरी आता 500 रुपये झालेली आहे ना मजुराची. 700-600 असे वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ते येणारं उत्पन्न घटत आहे, कारण रोटा लागल्यामुळे काजूचं झाड पूर्ण मेल्यामुळे काय फायदा होत नाही. जे गवत साहेबांनी बोलले त्याप्रमाणे हे शेतकऱ्यांचे प्रश्न हे ज्वलंत आहेत आणि नसणारेच आहेत हे, कारण याच्यात वेळोवेळी कोणी लक्ष घालत नाही. आता काजूसाठी हे वेळोवेळी आंदोलनं झालेले आहेत, दोडामार्ग सावंतवाडी अजून चालू आहे, पण हमी भावाबद्दल शासन काहीही विचार करत नाही. त्याच्यामुळे ह्या काजूवर दिवसेंदिवस लक्ष घालण्यात काय अर्थ उरत नाही. आणि अधिक करून वन्य प्राणी सतवत असतात, गवेरवडे म्हणा किंवा हे सगळेच मोर वानर विनर सगळे दिवसेंदिवस, त्यामुळे उत्पादन येणारे पूर्णपणे घटत आहे आणि झाडं पूर्ण नष्ट झालेले आहे. त्याच्यामुळे काजू लागवड करण्यात काय वाटत नाही. तुम्ही काय करता? मी मॅडम शेतीच करतो, पण मी शेती जी घेतली आहे ती भाड्याने घेतली आहे. दुसऱ्याची जी शेती भाड्याने घेतली ती तरी परवडायला पाहिजे ना आम्हाला. मग त्याला भाडं किती देणार, आम्ही कमावणार का त्याच्यात? आता हे सांगितलं गवसने, शिरसाटने, राणे साहेब सगळ्यांनी सांगितलं, तेच प्रॉब्लेम आहे आमचा. पण त्यांची थोड्या यांची स्वतःची आहे, आम्ही भाड्याने घेतलेले आहे दुसऱ्याची. तुम्ही शेतीत शेती. हो. मग शेतात मजूर असतात का आता? असतात. किती घेतात ते पण मजुरी? बायकांना 400 रुपये आणि पुरुष 700 रुपये. कोकणातलेच असतात की बाहेरच्या राज्यात? कोकणातलेच असतात. हो. मग अशी एक मजुरांचा विषय निघाला होता तेव्हा तुम्ही सांगत होतात, मजूर काय इथे मिळतात नाही मिळतात, योजनांमुळे काय कसा फरक पडतो? मजूर इकडे तसं मिळत नाही म्हणजे कसं काय कारण काय, मजुरांना सध्या काय परिस्थिती अशी झाली, गरजच नाही आहे, मजुरी जाण्याची गरजच नाही आहे.
सध्या लोकांचं कसं घरात बसून आपलं काही ना काहीतरी मिळते, शासनाचे निधी मिळतात ना, त्याचा तर उपयोग घेतात. फक्त लोक घरीच असतात, लोक जास्त कोणाला मजुरी जायला कोण बघत नाही लोक. आणि मला विस्थापित फक्त थोडा फरक समजावून सांगा की मजुरीला त्यांना, एक मिनिट, मला फक्त फरक सांगा की त्यांना मजुरीतनं किती मिळतात आणि त्या तुलनेमधनं त्यांना शासनाच्या कुठल्या योजनांमधनं काय काय मिळतं आणि म्हणून ते येत नाही. काही लोकांना असं झालं माहिती, काही लोक एवढी सुस्तावली आहे माहिती आहे, त्यांना मजुरी करायची काही इच्छाच होत नाही त्या लोकांची. कारण त्यांना सध्या त्यांचं पोट भरते आहे, ती बाकीचा पुढचा विचार करत नाहीत लोक. आहेत त्याच्यात समाधान आहेत, खातात, झोपायचं आणि बस, तेवढं ते लोक करतात. काय मिळतंय त्यांना असं म्हणून त्यांना आता मजुरीची मध्ये धान्य मिळतं. समजा आता गव्हर्नमेंटचे 1,500 रुपये झालेच की महिन्याला, आणि कुठचे तरी मिळते, असे मिळाले तरी बस झाले लोकांना ना. त्याचं तेवढं रेशनवर धान्य तर आधीपासूनच हो मिळते. त्यापासून लोक बंदच झाले की मजुरी जायची. लक्षात लोक मजुरीला जायला लोक बघत नाही मजुरीला. हा एक मेन मुद्दा झाला. दुसरी मुद्दा कसं माहिती आहे, आता एवढे ऊन पडतात, लोकांची सवय मोडली की आता मजुरी करायची. आता 10-20 वर्ष माणूस बसून राहिला, तुम्हाला आता बाहेर पडणार नाही तो उन्हात. जे लोक पूर्वीपासून ज्याची रुटीन चालू आहे ऊन खायची, तेच लोक बाहेर पडतात. तुमचे नवीन लोक आता कोण बाहेर जाऊ शकत नाही उन्हात. ही मेन कंडिशन झालेली आहे. त्यामुळे लोकांना शेती आणि बाहेरचे मजुरी आणायला गेलो तरी आम्हाला परवडत आहे, आणून 6 महिने ठेवावे लागतात. 6 महिने मजुरी देण्यासारखी आमच्याकडे 6 महिने उत्पन्न काय नाही. कसं असतं उत्पन्न, कधी ते कधीपर्यंत? आमचं उत्पन्न फक्त कसं, काजूचं बाकीचे काजूची मेहनत आहे ना ते आम्ही स्वतः करतो. काजू मिळाल्याच होळीच्या नंतर फेब्रुवारी मार्चच्या नंतर ते 3 महिने फक्त आम्हाला लेबर लागतात गोळा करण्यापुरते. पुढचे 9 महिन्यांचा प्रश्न. 9 महिन्याचा प्रश्न आहे पुढचा. करतो आम्ही. स्वतः स्वतः सगळं स्वतः तुम्हीच एकट्यानं शेतात जाऊन सगळं करता? होय, कुटुंब घरची माणसं घेऊनच आम्ही सगळं करतो. लेबर चार्ज परवडण्यासारखं नाही. लेबर शासनात ह्या कामासाठी लेबर परवडणारा नाही आहे. कारण लेबराचा जो चार्ज आहे 800 रुपये आणि 400 रुपये. 400 रुपये महिलांना, 800 रुपये पुरुषांना. आणि हे जर दिवसाला घातले तर 1200 रुपये. तेच काम आम्ही एकटा करू शकतो. त्याच्यामुळे ह्या धोरणामुळे ते होऊ शकत नाही. दुसरी विचार, मगाशी तुम्ही म्हणालात की शासकीय धोरणाने ह्या शेतीवर काय परिणाम झाला आहे. तर शासकीय योजना अशा, ह्या रेशन जे आहे धान्य देतं आहे शासकीय, शासनाने जरूर द्यावं. दर्शेखालच्यांना वर काढण्यासाठी त्यांना मदत जरूर करावी. पण धान्य रूपात न करता, आर्थिक रूपात न करता, त्यांना पण कष्टाचं मोल कळावं. त्यांना शासनाने शेती द्यावी, अनुदानावर त्यांना बियाणं द्यावं, खत द्यावं. त्याने शेती जर करायला मजुरी केली तरच समजू शकतं की शेतीमधून उत्पन्न किती येतं आणि काय येतं ते. आणि आज त्याच कारणामुळे शासनाच्या धोरणामुळे जो मजूर लोक होता तो कमजोर झाला आहे. कारण त्यांना आयतं खाण्याची सवय झालेली आहे. शेतीपासून दुरावत आहेत लोक. शेतीपासून ज्यावेळी आयतं मिळत असेल त्यावेळी शेतीपासून दुरावून, कारण शेती परवडणारी नाही आहे. लेबर घालून तर बिलकुल शेती परवडत नाही आहे. ह्या आर्थिक धोरणाला कुठेतरी शासनाने बदलायला पाहिजे की जरूर द्या, गरीब लोकांना वर काढण्यासाठी जरूर द्या, पण कुठेतरी त्यांना त्यांची मेहनत कळू दे. त्यांना कोबड्या देऊ नका. कोबड्या दिल्यामुळे ते कमजोर झालेले आहेत. आणि आज त्याच्यामुळे जे शेतकरी होते ते सुद्धा कमजोर झालेत, कारण त्यांना पण लेबर मिळत नाही आहे. कारण लेबरची किंमतच 0 केली आहे शासनाने. मला सांगा, तुम्ही आता सगळेच जण राजकारण जर पाहत असाल, आजोबा तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की नाही तुम्हाला काय वाटतं, तुमचे हे सगळे प्रश्न जे आहेत हे मांडले जातात का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय आणि इथे आम्ही जेव्हा आता तुमच्याशी बोलतो तेव्हा आम्हाला पूर्णपणे वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. तर याचा कुठेतरी ताळमेळ पाहायला मिळतो का? आपले राजकारणी काय बोलत असतात आणि इथे खाली काय परिस्थिती आहे? इकडची परिस्थिती कोण लक्ष देत नाही गावाकडे. जे आपण बोलतो नाही ते तिथपर्यंत पोचत नाही. शेवटपर्यंत पोचते तरी ते लोक इकडच्या वस्तू, इकडचे प्रसंग हे वेगळ्याच मांडतात. इकडचा विचारच करत नाही राजकारणी लोक, कोणीच करत नाही विचार. असं माझं म्हणणं. तुम्ही समजा की तुम्हाला आता मुख्यमंत्री ऐकतात महाराष्ट्राचे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? त्याने प्रत्येक खेडेगावीकडे जास्त लक्ष द्यावं असं माझं म्हणणं आहे. स्वतः शेतकरी आहेत, ते दरेगावात जातात, शेती करतात असं ते सांगतात. ते सांगतात पण कुठे प्रत्यक्ष काही कोण करत नाही आहे. मुख्यमंत्री पण स्वतः लक्ष देत नाही या गोष्टीकडे, फक्त बोलतात, घरोघरी शेवटी काही करत नाही. खरी परिस्थिती कोण जाणून घेत नाही आहे. देशावरची शेती आणि कोकण शेतीत भरपूर फरक आहे. देशावरचे लोक आम्हाला सांग तुम्ही काय शेती करणार, मी म्हटलं तुम्ही करून दाखवा आम्हाला 1 वर्ष आमची शेती, मग तुम्हाला समजेल. वर कसं ते देशावर शेतीला आठवड्यातनं किंवा 15 दिवसांनी एकदा पाणी चालते, इथे रोज पाणी द्यावं लागते. भात शेतीला म्हणा की कुठच्या पिकाला म्हणा, इकडे जमीन आमची जी जमीन आहे ही पाणी शोषून धरण्याची हिची कॅपॅसिटी नाही आहे. आला ही वरची जमीन कशी आहे, पाणी शोषून धरते जास्त, त्यामुळे त्याला 1 दिवस पाणी दिलं की तुम्ही 4 दिवसांनी पाणी देऊ शकतात. इथे रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं. हा इथे मेन प्रॉब्लेम आहे आमच्या शेतीचा. म्हणून आमची शेती ही एक तर काजूच्या लायकच शेती आहे. भात शेती ठराविक शेती आहे, तेवढे पावसाळी भातापुरतं शेती आहे. उन्हाळी भात करायला गेलो तर आमच्याकडं तसं पाहिजे त्याला मिळत नाही, पाणी मिळत नाही. धरण आता जवळ आहे, इथे पाणी इथे कुठे आहे पाणी.
पाणी असतं इथे, तर धरणाचं पाणी पुनर्संमेलनाचं पाणी धरणाचं आलं असतं तरी भाजी पण लोकांना विकत खायची गरज नव्हती. एवढं आमच्या पाल पुनर्संमेलनामध्ये होतं. प्रत्येकाकडे जमीन, थोडीफार जमीन होती. 10-10 गुंठे जायका जमीन होती प्रत्येकाकडे. 10 गुंठ्यात जरी भात शेती म्हणजे भाजी पालेभाज्या केल्या तरी वर्षभर खाऊ शकतो आम्ही. पण पाणीच नाही इकडे. बरं मला सांगा, आता शेवटी निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे मी शेवटाला तुम्हाला काही राजकीय प्रश्न सुद्धा विचारणार, कारण की ते शेवटी तुमचा पुढारी कोण आहे त्याच्या अनुषंगानेच ठरू शकतं की तुम्हाला खरंच मदत मिळेल नाही मिळेल, तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल नाही दिलं जाईल, की तुम्हाला असं वाटतं की कोणीही तिकडे बसू दे, आमची परिस्थिती ही सारखीच आहे, असंच तुम्हाला वाटतं? नाही. कसं आहे, जोपर्यंत स्थानिक लेवलला आपला माणूस वर नाही तोपर्यंत आपले प्रश्न तिथे जाणार नाही. आपला माणूस म्हणजे नेमकं? आपला म्हणजे तालुक्यातीलच, आपल्या जिल्ह्यातीलच व्यक्ती पाहिजे. आपल्याकडचा मंत्री जर असेल तरच आपले प्रश्न तिथे मांडले जातात. दुसरी गोष्ट कसं आहे, घाट माथ्यावरची शेती आणि घाट माथ्यावरचे जे शेतकऱ्यांना येणारे प्रश्न किंवा समस्या असतात ह्या कोकणापेक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि घाट माथ्यावर एखादा शेतकरी एका प्रकारची किंवा 2 प्रकारची अशाच प्रकारची शेती करतो. कोकणातला शेतकरी हा सगळ्या प्रकारची शेती करतो आणि सगळ्या प्रकारची शेती केल्यामुळेच कोकणातला शेतकरी आजपर्यंत तग धरून, ह्या निसर्गाची तग धरून किंवा जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोकणातील शेती करत असताना कोकणात लोक ज्या पद्धतीने शेती करतात, जी विविध पिके घेतात, त्या पिकांचा राज्याच्या शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा शेती उत्पादनात त्या पिकांचा समावेश व्हावा. आणि त्या पिकांचा समावेश झाला तरच कोकणातील शेतकऱ्यांना त्या पिकांबद्दल अनुदान मिळेल. तुम्ही सांगितलंय का पण तुमच्या आमदारांना, किंवा आता ते तर मंत्रीच आहेत खरं तर, होय, दीपक म्हणतोच केसरकर ना. या खात्याचे नाही आहेत पण मंत्री बरोबर. आहेत शेवटी. आहेच, म्हणूनच त्यांनी आज ह्याच्या काजूच्या याच्यासाठी महामंडळ पण स्थापन, जे आपल्या नांदगावला आता होतं आहे. सध्या त्यांचं रत्नागिरीमध्ये चालू केलेलं आहे. पण अशा जर स्थानिक आमदार किंवा स्थानिक मंत्री म्हणून जर गेला तरच आपले कोकणातले प्रश्न ते मांडू शकतात. अन्यथा बाहेरचे येऊन इथे जर बघितलं तर यांना कोकणातली कंडिशन काही कळणार नाही. पण कोण आहे बाहेरचं? नाही, बाहेरच्या लोकांनी जर इथे येऊन जर सांगितलं, राजकारण्यांनी येऊन जर बाबा आम्ही असं करणार तसं करणार, तर इथे होऊ शकत नाही. बाहेरचं कोणच नाही ना, आपलेच आहेत ना सगळे. पण येणाऱ्याने आपलेच आहेत सगळे, पण इथे येणाऱ्यांनी सुद्धा स्थानिक लेवलवाल्यांनीच इथलं जे प्रश्न आहेत ते स्थानिक आमदारांनीच ते विचारात घेतले पाहिजेत आणि तेच सरकार दरबारी मांडले पाहिजेत. मला सांगा, तुम्हाला कोण आश्वासक चेहरा वाटतं मग अशा परिस्थितीमध्ये, जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल, असा पक्ष किंवा एखादा चेहरा, एखादा नेता जो तुम्हाला आश्वासक वाटतो की हा माणूस आपलं काम करेल? विद्यमान आमदाराने सध्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचं सुरुवात केलेली आहे. सध्या म्हणजे आता इलेक्शनच्या तोंडावर की आधीपासून सुरुवात केली आहे. म्हणजे जे मागील 1 वर्षभरात तरी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणं सुरू केलं आहे. त्याच्यामुळे त्यांना चान्स पुढे मिळावा आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून ह्याच्यावर योग्य तो सोल्युशन काढावं अशी अपेक्षा करतो मी. मला हा प्रश्न यासाठी होता, अजून वेगळ्या अंगाने विचारायचा होता, की आम्ही मुंबईत असतो आणि आम्ही तिथे असं पाहतो की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध शिवसेना, 2 पक्ष फुटले, गद्दारी, 50 खोके, मग तुम्ही पक्ष फोडलात, तुमच्यामुळे पक्ष फुटला, असे सगळे खूप आरोप होत असतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा दावा असतो की नाही, हा माणूस आम्हाला खरी शिवसेना मानतो, तो माणूस आम्हाला खरी शिवसेना मानतो. तुम्हाला सामान्य नागरिकांना खरोखर या सगळ्या प्रश्नांनी काही फरक पडतो का? सामान्य माणसाला ह्याचा काहीही फरक पडणार नाही. कारण का, आपला विकास आपणच करायचा आहे. असे पक्ष फोडून किंवा पक्ष बदलून शेतकऱ्याचा काहीही फायदा होणार नाही आहे. तो फक्त फायदा राजकीय पुढाऱ्यांचाच होऊ शकतो. शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचा माणूसच पाहिजे, त्याला पक्षाशी काहीही देणं घेणं नाही आहे शेतकऱ्याला. म्हणजे तिकडे जी कोणी व्यक्ती निवडणुकीसाठी उभी असेल, तिने पक्ष फोडला काय किंवा तिने नसेल फोडला काय, ती कुठल्या पक्षाकडे काम करते, कुठल्या चिन्हावर काम करते, कोणासोबत काम करते, याच्याशी देणं घेणं नाही. त्याने खाली काम केलं तर तुम्हाला त्याचं बरोबर आहे. खाली ज्याने शेतकऱ्यांशी, तळागाळातील गरीब जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणारा माणूस पाहिजे. आपल्याला पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. आज तर मी दोडामार्ग तालुक्यातली कंडिशन सांगतो की इथे नाही म्हटलं तरी 6 पक्ष आता सध्या दिसत आहेत, 6 उमेदवार दिसत आहेत. पण एकच असा उमेदवार दिसतोय की तो सगळ्यांसमोर पोचतोय, 1 किंवा 2, त्याच्यावर कुठलाच दिसत नाही आहे की तो सगळ्यांकडे पोचतोय. आता सध्या विद्यमान आमदार 1 आणि नवीन चेहरा विशाल परब, हे 2च असे चेहरे दिसत आहेत की ते सगळ्यांकडे पोचतात. विशाल परब कुठल्याच पक्षाचा संबंध नाही आहे. अपक्ष आहे किंवा काय माहीत नाही, पण विशाल परब हे व्यक्ती कुठल्या पक्षात आहे ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण ते निदान कोणाच्या समस्या असलं तर निदान धावून जाऊन त्या समस्यावर काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतायत. तसेच विद्यमान आमदारसुद्धा सगळ्या समस्यावर प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने तर सुरुवात केलेली आहे.
तुम्ही बोलाच फक्त मी प्रश्न वेगळा थोडा घेऊन येते तुमच्याकडे. तुम्ही तुमचं म्हणणं मांडाच, पण तुम्ही तर खूप आधीपासून कोकणात असाल, बरोबर? पहिल्यापासून कोकणीच आहात तुम्ही? कोकणीच. मग कोकण म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचा श्वास म्हणजे कोकण असं म्हटलं जातं. आता ती शिवसेना विभागली गेलेली आहे आणि प्रत्येक जण दावा करता आम्हीच खरी शिवसेना. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काही फरक पडतो? म्हणजे तुम्ही विचार करताना असं सगळे विचार करता की ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना वगैरे असे काही विचार करता, की तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत तेच पाहून तुम्ही शेवटी मतदान करणार? माझं मत असं आहे माहिती आहे, सध्या जनता ही इलेक्शन अशी वैतागलेली आहे आणि कंटाळलेली आहे माहिती आहे. हे इलेक्शन होतात का? इलेक्शनला जेवढा तुम्ही खर्च करता, शासन किंवा मंत्री खर्च करतात, तेवढाचा पैसा गव्हर्नमेंट लोकांना दिला असतं, पब्लिकला ना गाव बसून खाल्लं असतं गावाने. एवढं तुम्ही दरवर्षी इलेक्शनला खर्च करतात. गव्हर्नमेंट नोकर आहे त्यांना तुम्ही भत्ता देतात, ते पैसे ड्युटी लावतात, त्यांचे हराम त्यांची आता इलेक्शन लागे ते बिचारे कर्मात मरतात बिचारे गव्हर्नमेंट नोकर सगळेच. एक झालं. दुसरी गोष्ट, तुम्ही इलेक्शनसाठी तुम्ही एवढे पैसे नुसते गाडीतनं पळवतात, पैसे पकडतात, तुम्ही ते पैसे कुठून आणले? स्टॉप झालं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही आज इलेक्शनसाठी एवढा पैसा खर्च करता, प्रत्येक गावात तुम्ही 10-20 लाख रुपये प्रत्येक पक्ष देतो. काही लोकांना मिळतं, काही लोकांना मिळतच नाही त्याचा पैसा. असं करणे, तुम्ही इलेक्शन लावूच नको, तुम्ही वन मॅन शो करा. राष्ट्राध्यक्ष एकच ठेवा, मंत्री कोण काय गरज नाही. माझं तर असं मत आहे. दरवर्षी इलेक्शन नको, लोक अक्षरशः इलेक्शनला कंटाळलेले आहेत. त्यापेक्षा तुम्ही वन मॅन वन शो करा, एक राष्ट्राध्यक्ष ठेवायचं, त्याच्या हाताखाली सगळं चालवायचं. म्हणजे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, काय कोण नको आहे? एवढे वैतागले? नाही गव्हर्नमेंट नकोच, शासन नकोच आहे ना हे. म्हणजे हा जो तुमचा त्रागा आहे हा कशामुळे झालेला आहे? हा आधीपासूनच होता की गेल्या 5 वर्षात? गेल्या ह्या आज 10-15 वर्षात हेच चाललं यांचं. इलेक्शन आलं की पैसे वाटायचे, गप बसायचं. लोकांनी पैसे खायचे, गप बसायचं. कोणाचा कामाचा कोणाचा मतलबच नाही कोणाशी. मंत्री झाला की तो सुशागत तिकडे, इकडे कशाला कोण बघतोय? तुम्हाला पैसे देऊन मी विकत घेतला म्हणतो सर्व मंत्री, एखादा मंत्री. मग तुम्ही त्याच्यावरती काय बोलणार आहे? तुम्हाला त्याने आज 50,000 रुपये दिले, तू माझ्या पक्षात दे, तुला 50,000 देतो. मग तुम्ही कुठे दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. हां, गेलास तर मार खाणार. मग पब्लिकने काय करायचं? इलेक्शन व्हायचं नाही, इलेक्शन करायचंच नाही आहे. राष्ट्राध्यक्ष एक निवडायचं, त्याच्या हाताखाली शासनाचे लोक बघून घेतील काय करायचं ते. तुम्हालाही असंच वाटतं इलेक्शनला वैतागलेत लोक? राजकारणाचं काय खरं नाही. कारण काय, आजचा आमदार 6 महिन्यात 2-3 पक्ष बदलतो, खासदार पण तसाच. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी कसं काय करायचं, कुठल्या व्यक्तीला धरून राहायचं? जसं कोंबड्याने जसे तांदूळ फेकतात ना, तशी कार्यकर्त्यांची परिस्थिती होते. त्याच्यामुळे हे राजकारण हे नकोसंच वाटतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राणेंनी सांगितल्याप्रमाणे, हा जर पैसा जो खर्च होतो अपाट, तो लोकांना वाटला ना तर खूप लोक सुखी होते. प्रत्येक निवडणुकीला इथे पैसे वाटले जातात? हो, वाटलेच जातात ना. आता कशा स्वरूपात वाटते ते त्यांना देण्याची पद्धती त्यांनाच माहीत आहे ना. आता हे खोके म्हणतात. आता खोके आम्ही म्हणतो, ऐकतो, पण खोके देताना कुठं ॲक्च्युली त्याचं हे झालेलं आहे का, CCTV कॅमेऱ्यात कॅच झालेला आहे का, खोके बघले कोणी का? तसे प्रत्येक ह्याच्यात बोंब हे असते रे राजकारणात, सगळं चालतं ना. त्याच्यामुळे राजकारणाचं काय खरं नाही. म्हणजे कोणीच आश्वासक वाटत नाही तुम्हाला? तेवढ्यापुरते आश्वासन दिलं मतासाठी. नाही, पण कोणीतरी असं वाटत असेल की बाबा हा नेता आला तर माझं काम तरी करेल, माझ्याकडे बघेल त्या सगळ्या राजकारणापेक्षा. कामाची गॅरंटी देऊच शकत नाही. कारण आमच्यापर्यंत ते इलेक्शनच्या वेळेस संपर्क साधतात, बाकी 5 वर्षात किती वेळा येतात नाही ना. तुम्ही बघता का बातम्या वगैरे, तुमचं काम वगैरे सुरू होय असतं? तर बातम्या काय वाटतं ते सगळं बघून का ते सगळंच बंद करून टाकावं. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं बातम्या, सगळं इलेक्शनचा प्रचार वगैरे, आणि जो पैसा राहतो ना तो शासनाने जनतेला वाटावा, लोक सुखी होतील. हो, खरं. तुमचं काय मत आहे याच्यावर? बरोबर आहे, तेच आहे. बातम्या बघता तुम्ही? हो, आम्ही तर मुंबईलाच असतो. मुंबईला असता? हो. कोकणात कधी येता? मतदान कुठे तुमचं? मुंबईलाच. तिकडचेच मुंबईचेच आहे. मुंबईचे. मग तुम्ही तर आता मिक्सर आहात, मुंबई आणि कोकण, जे दोन्ही शिवसेनेचे आहेत. ही मायभूमी आहे ना आमची. मायभूमी हा, आहे. मग काय वाटतं शिवसेनेचं काय होईल? कोण कोणाचं भलं करणार नाही. प्रत्येकजण आपला स्वार्थ साधणार, दुसरं काही होणार नाही. दोन्ही शिवसेना तशाच आहेत, सगळेच असेच पक्ष आहेत. कोणाचं गरिबांचा भला होणार नाही, काहीच होणार नाही. कोणीच आश्वासक वाटत कोणच नाही. मुंबईला पण नाही, इथे पण नाही. मुंबईला पण आपण पाहतो ना, एरिया वाईज सगळं होते नाही, राजकारण असते. तीच तर आहे. कोकणात पण तीच तर आहे. काही नाही, कोण कोणाचं काही करणार नाही. आहे ते बरं आहे. प्रत्येक आपल्याला कष्टानेच जगावं लागणार. कोण गव्हर्नमेंट काही देणार नाही, सवलती पण मिळणार नाहीत, काहीच नाही मिळणार. फक्त आश्वासन देतात. तुम्ही सांगा, तुम्ही बघता का बातम्या? हो, बघतो. काय बघता? मजुरी करणारा माणूस आहे हा. मग तुम्ही तर बोलला पाहिजे. मजुरी करता? हो, मजुरी करतो कसली? मी. कुठल्या शेतात? शेतामध्ये शेतात भात शेती वगैरे. मग काय वाटतं किती मजुरी मिळते तुम्हाला? मजुरी साधारण आता मिळेल 700 रुपये मिळते. 700 रुपये. आणि तुम्हाला मग कुठल्या शासनाच्या योजनांचा वगैरे लाभ मिळतो? हो, मिळतो. मिळतो.
काय बरं वाटतं ते योजनांमधनं निधी येतोय तो बरा वाटतो की आपली कष्टाने मजुरी केलेली बरी वाटते? कष्टाने मजुरी बरी वाटते. ती बरी वाटते. आयते आलेले पैसे नाही नको नको. नको. असं लाडकी बहीण योजनांसारख्या लाडकी भाऊ योजना वगैरे असं पण हव्या का? ते कसं मग ते पक्षाचं पद बांधिलकीमध्ये राहावं लागणार. योजना आले की हां. हे आपलं कसं सकाळी उठायचं डबा घ्यायचं निघायचं. कोणाचं बंधन नसतं. अच्छा. काम करायचं संध्याकाळी 700 रुपये घ्यायचं घरी यायचं. आरामात झोपायचं परत सकाळी कामाला जायचं. महिन्याचे 1500 नको. महिन्याचे नको. अच्छा. तुम्हाला दिवसालाच 700 मिळणार ते बरं आहे. पण हो. तेवढं काम मिळतं? काम मिळतं हो. मिळतं. रेग्युलर काम आहे हो. अच्छा. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल? आता राजकारणात आता कसं माहिती आहे का आम्हाला सकाळी डोळं फुशीत कामावर जायला पाहिजे. आल्याला परत झोपायला पाहिजे. मग आता एवढं इंटरेस्ट नाही राजकारणाचा. रोजचं काय बघत नाही बातम्या वगैरे? बातम्या बघतो पण मग ते पाहून काहीतरी वाटत असेल ना की अरे बघायचं टाइमपास म्हणून. बातम्या टाइमपास म्हणून हो हो. अच्छा. शेवटी कसं जो आपला मालक असतो तोच आपला नेता असतो. हां. त्याच्या जीवावर आम्ही जगतोय. म्हणजे तिकडे मुख्यमंत्री कोणी बसू दे काय- तुमचं जीवन काय बदलणार? काही देणं घेणं नाही ना आम्हाला. अच्छा. काहीच नाही. जो आमचा मालक आहे तोच आमचा मुख्यमंत्री ना. कुठलाही पक्ष येऊ दे कुठलाही आमदार येऊ दे मुख्यमंत्री होऊ दे काही फरक नाही. नाही काय फरक नाही ना. आता तुमच्याकडे कामाला तुम्ही साचीला तुम्ही आमचे तुम्हीच मालक तुम्हीच मालक ना. तुमच्याकडे आम्ही लक्ष हो. असं झाली जरा द्यायची. काय म्हणालात तुम्ही मग? कुठचं आता ते बोलत असताना तुमच्या कॉमेंट्री सुरू होत्या ऐकल्या मी. काय कोणी मुख्यमंत्री बसला तरी काय फरक नाही? काय फरक पडणार नाही आम्हाला. मला असं वाटत नाही की या नेत्याने मुख्यमंत्री व्हावं पुढचं महाराष्ट्राचं वगैरे. काय फरक काय ते आजच्या कामापुरतं ठीक आहे, नंतर उद्या कोण नाही बघणार आम्हाला. आलं लक्षात. म्हणून माझं तर असं मत आहे माहिती आहे, तू मुख्यमंत्री कोणी होऊ दे आणि राज्य कोणी चालू दे, आम्हाला कष्ट करूनच खावं लागणार शेतकऱ्यांना. फक्त त्यांनी काय करायचं, आम्हाला आहे त्या जमिनीमध्ये पाणी पुरवठा द्यायचं एक झालं. दुसरी गोष्ट गावराण्यांचा बंदोबस्त करायचा, नाही तर आम्हाला त्यांना बंदोबस्त करायला लावायचा. तुम्ही बंदोबस्त बिंदास करा म्हणून सांगायचं. आम्ही 4 दिवसात दोडामात तालुक्यात सगळे गवे संपवतो. तुम्हाला काय वाटतं काय राजकारणाबद्दल? सुरज आम्हाला एक बंदूक द्यायची. राजकारणाबद्दल बोलायचं म्हणजे काय आता राजकारण काय सगळ्याच ठिकाणी सारखंच आहे हो. राजकारण चालतं, जो तो मंत्री मी मंत्री तू मंत्री ह्याच गोष्टी आहेत. पद स्वीकारण्यासाठीच आहेत. पण मंत्री होत असताना त्यांना स्थानिक लेवलला काम करावंच लागणार. कारण आजची घडी अशी नाही आहे की बाबा मंत्री झाला म्हणजे कोण प्रश्न विचारणार नाही किंवा काय नाही. प्रत्येक व्यक्ती सरळ प्रश्न विचारणार, ह्या बाबा माझ्या कामाचं काय झालं किंवा हे आम्हाला देतो म्हणून सांगितलं त्याचं काय झालं. मंत्री होणं किंवा राजकारणात जाणं ह्या साध्या गोष्टी नाही आहेत. आज लोक सगळे सुधारलेले आहेत. लोकांना फक्त स्वतःच्या समस्या आहेत ह्या सोडवण्याशी राजकारण पाहिजे आहे. बाकी राजकारण लोकांना लागत नाही. त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हेच शेतकऱ्याला मान्य आहे. किंवा आता असं म्हणता येत जसं की शेतकऱ्यांना मुबलक सुविधा म्हणजे शेती करण्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत आणि ज्या ज्या गोष्टीसाठी अनुदान पाहिजे हे जर मिळत असेल तरच शेतकरी जगेल. त्यानंतर ह्या वन्यजीव म्हणताय वन्य प्राणी आहेत त्यांचा बंदोबस्त वन्य विभागामार्फत करावा. अन्यथा पहिल्यासारखं शासनाने शेतकऱ्यांना परवानाधारक बंदूक द्यावी. शेतकरी आपला बंदोबस्त आपण करतील वन्य प्राण्यापासून. फार मार्मिक प्रतिक्रिया आपल्याला इथे पाहायला मिळालेल्या आहेत. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही तिथे मुंबईत बसून काहीही करा, इथे ग्राउंड लेवलवर जर कामं झाली नाहीत, तुम्ही लोकांशी 1-on-1 कॉन्टॅक्ट ठेवला नाही, संपर्क ठेवला नाहीत, तर मात्र तुमचं कठीण आहे या निवडणुकांमध्ये. असंच या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि अर्थात त्यांच्या समस्या समजून घेतल्यात तरच तुम्ही निवडून याल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि खास करून तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्या काय समस्या आहेत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आणि असंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे प्रत्येक ग्राउंडवरचे अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राकेश साळस्करसह मी अनुजा, मुंबई तक, दोडामार्ग, सिंधुदुर्ग.